हॅलो डिअर स्टुडंट्स, तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीसी जनता 10th. तर बाळांनो, 10th SSC बोर्ड्स 2025-26 साठी जी मॅथ्सची आपण कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे, त्याचा आज आपण लेक्चर नंबर 13 पाहतोय. आणि लेक्चर नंबर 13 मध्ये आपण ज्या कन्सेप्ट बघणार आहोत, तर आपला मेन टॉपिक सुरू होता बाळांनो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आणि त्याच्या लेक्चर नंबर 12 मध्ये वर्ड प्रॉब्लेमला कशा पद्धतीने डील करायचं, वर्ड प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, सर्व कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या होत्या. त्या लेक्चर नंबर 13 मध्ये काही वर्ड प्रॉब्लेमला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो आणि व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काढू शकतो, याला थोडं डिस्कस करूया. तर मी काही तुमच्यासाठी क्वेश्चन्स घेऊन आलोय, जसं की इथे तुम्हाला एक एक्सरसाइज 1.5 मधला क्वेश्चन पाहायला मिळतो. तो क्वेश्चन सांगतोय बाळांनो. तर पहा, क्वेश्चन आहे द टू नंबर्स डिफर बाय 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. मी तुम्हाला सांगितलं होतं, कोणताही वर्ड प्रॉब्लेम जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला सर्वात पहिले त्या वर्ड प्रॉब्लेमला केअरफुली 2 टाइम्स रीड करावं लागेल. तर चला आपण या क्वेश्चनला 2 वेळा रीड करायचा प्रयत्न करूया आणि त्यामध्ये काय म्हटलेलं आहे ऍक्च्युअली याला मराठीमध्ये अंडरस्टँड करायचा प्रयत्न करूया. तर पहा बाळांनो, काय म्हणतोय, 2 नंबर्स डिफर बाय 3. आपल्याकडे 2 नंबर्स आहे आणि ते 2 नंबर्स डिफर करतात. कितीने डिफर करतात, तर आपल्याला सांगितलंय ते 2 नंबर डिफर करतात 3 ने. म्हणजे 2 नंबरचा डिफरन्स बाळांनो आपल्याला दिलेला आहे 3. ठीक आहे. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे यामध्ये आपल्याला 2 नंबर कन्सिडर करावे लागतील. एक नंबर कन्सिडर करणार आपण जनरली x आणि एक नंबर कन्सिडर करणार y. आता x कोणता असणार आहे, छोटा असणार आहे, मोठा असणार आहे, दॅट विल ते आपण नंतर डिसाइड करू. त्यानंतर काय म्हटलंय, सेकंड स्टेटमेंट काय, द सम ऑफ टॉईज द स्मॉलर नंबर. द सम ऑफ टॉईज द स्मॉलर नंबर म्हणजेच जर आपण स्मॉलर नंबरचा टॉईस केला आणि ग्रेटर नंबरचा थ्राइस केला, ग्रेटर नंबरचा काय केला, थ्राइस, थ्राइस म्हणजे 3 टाइम्स केलं आणि त्या दोघांची जर सम आपण घेतली तर ती सम सांगितलेली आपल्याला 19. किती सांगितलेली आहे, 19. तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला 2 नंबर्स काढून दाखवायचे आहेत. आपल्याला या क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे 2 नंबरचा डिफरन्स 3 आहे आणि त्याच वेळेला त्या 2 नंबर पैकी एक जो छोटा नंबर आहे त्याचा आपण केला ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स केला आणि त्यामधला जो मोठा नंबर आहे याचा जर आपण 3 टाइम्स केलं आणि त्या दोघांची जर मी सम केली तर ती सम आपल्याला बनतीये 19. तर आपल्याला ते दोन्ही नंबर्स काढून दाखवायचे आहेत. तर सर्वात पहिलं स्टेटमेंट माझं येईल की आपल्याला जे 2 नंबर कन्सिडर करायचे आहे त्यातला एक छोटा नंबर आणि एक मोठा नंबर. तर आपण असं कन्सिडर करूया, लेट, सर्वात पहिलं स्टेटमेंट लिहूया, लेट द ग्रेटर नंबर, लेट द ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबर बी एक्स and smaller number be y, smaller number be y, smaller number be y. आपल्याला जे 2 नंबर्स काढायचे होते त्यामधला मोठा जो नंबर आहे तो आपण 92 कन्सिडर केलेला आहे x आणि जो छोटा नंबर आहे तो कन्सिडर केलेला आहे y. मग आपल्याला माहिती आहे की आपण जर पहिलं स्टेटमेंट रीड केलं तर पहिल्या स्टेटमेंट मध्ये पहिलं इक्वेशन बनवण्याची जनरल कंडिशन दिलेली असते. तर चला पहिलं स्टेटमेंट मी पुन्हा लिहितो, द 2 नंबर्स डिफर बाय 3. इथे लिहितो मी, तसं लिहायची काही गरज नसते पण पहिलं न्यूमरिकल आहे म्हणून प्रत्येक स्टेटमेंट लिहून मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन करतोय. पहा, 2 नंबर्स डिफर बाय 3, डिफर बाय 3, डिफर बाय 3. तर आपल्याला सांगितलंय 2 नंबरचा डिफरन्स 3 आहे आणि डिफरन्स हा पॉझिटिव्ह दिलेला असल्या कारणामुळे आपल्याला 100% जो 2 नंबरचा डिफरन्स घ्यावा लागणार आहे तो कसा घ्यावा लागणार आहे, तर ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. काय घ्यावं लागणार आहे बोला, ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. तर बाळांनो, ग्रेटर नंबर आहे आपला x, ग्रेटर नंबर आहे आपला x आणि स्मॉलर नंबर आहे आपला y आणि ते डिफर करतायत कितीने, 3 ने. कितीने बोला, 3 ने. तर पहिले इक्वेशन काय म्हणताय, x मायनस y इज इक्वल टू 3. तर याला बोलणार बाळांनो मी इक्वेशन नंबर 1. तर अशा पद्धतीने पहिल्या स्टेटमेंटला रीड करून बाळांनो आपल्याला पहिलं इक्वेशन तयार करता येतं. सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता काय सांगितलंय, आपल्याला सांगितलंय सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर. तर मग मी सर्वात पहिले ट्वाइस द स्मॉलर नंबर काढतो. ट्वाइस द स्मॉलर नंबर सांगा बरं किती होईल, ट्वाइस द स्मॉलर नंबर, ट्वाइस म्हणजेच काय होईल, 2 टाइम्स, ट्वाइस म्हणजेच काय होईल, 2 टाइम्स, 2 म्हणजेच टाइम्स म्हणजे आपण सांगितलं टाइम्स म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. तर आपला स्मॉलर नंबर कोण आहे, तर आपला स्मॉलर नंबर आहे y आणि त्याचा 2 टाइम्स म्हणजेच काय होणार आहे, 2y. सेम त्याच पद्धतीने थ्राइस द ग्रेटर नंबर, थ्राइस द ग्रेटर नंबर. चला, थ्राइस द ग्रेटर नंबर, थ्राइस द ग्रेटर नंबर. जर मी इथे ग्रेटर नंबरचा थ्राइस घेतला तर ग्रेटर नंबरचा थ्राइस किती होणार आहे, आपला ग्रेटर नंबर आहे 92 x आणि त्याचा थ्राइस म्हणजे 3 टाइम्स आणि टाइम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन. तर किती होणार आहे बोला, 3x. किती होणार आहे बोला, 3x. हा झाला स्मॉलर नंबरचा टॉईस, हा झाला ग्रेटर नंबरचा थ्राइस. आणि आता आपल्याला काय सांगितलं, या 2 नंबरची सम म्हणजेच 2y प्लस 3x यांची सम किती होतीये, 19 होतीये. किती होतीये, 19 होतीये. देयरफॉर अकॉर्डिंग टू कंडिशन, अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन
काय बनेल आपल्याला, तर आपल्याला बनेल 3x plus 2y is equal to 19. This will be our equation number 2. तर मग आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालं x minus y is equal to 3 आणि इक्वेशन नंबर 2 मिळालं 3x plus 2y is equal to 19. आणि बाळांनो तुम्हाला मी लास्ट लेक्चर म्हणजे लेक्चर नंबर 12 मध्ये सांगितलं होतं की ज्या वेळेला तुम्ही इक्वेशन्स बनवता तर या इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी यू कॅन यूज एनी ऑफ द मेथड, ज्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर 3 मेथड आहेत, एलिमिनेशन, सबस्टिट्यूशन आणि क्रॅमर्स रूल. जी मेथड तुम्हाला इझी वाटत असेल इक्वेशनला आयडेंटिफाय केल्यानंतर ती मेथड तुम्ही यूज करायची. जनरली या इक्वेशन्सला बघितल्यानंतर मला असं वाटतं की आपण इथे सबस्टिट्यूशन मेथड यूज करायला पाहिजे. सबस्टिट्यूशन मेथडनी आपले हे दोन्ही इक्वेशन्स इझिली सॉल्व्ह होतील. तर त्यासाठी मी काय करतो पहा, इक्वेशन 1 वरनं एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढतो आणि ती इक्वेशन 2 मध्ये पुट करतो. तर चला मग कशा पद्धतीने सॉल्व्ह होईल, तर इथे लिहू शकतो आपण फ्रॉम इक्वेशन 1. चला इक्वेशन 1 वरनं जर मी y ची व्हॅल्यू किंवा x ची व्हॅल्यू काढली तर आपलं इक्वेशन आहे x minus y is equal to 3. या मायनस y ला मी तिकडे ट्रान्सफर करतो, मायनस विल गेट प्लस, तर x is equal to येईल बाळांनो 3 plus y. याला बोलतो मी इक्वेशन नंबर ए. मग आपल्याला इक्वेशन 1 च्या मदतीने x ची व्हॅल्यू मिळाली आहे, ती किती मिळाली आहे 3 plus y. किती मिळाली आहे बोला 3 plus y. आणि ही x ची 3 plus y व्हॅल्यू आपण काढली आहे फर्स्ट इक्वेशन मधनं. तर आपल्याला माहिती आहे सबस्टिट्यूशन मेथड मध्ये पहिल्या इक्वेशन मधून व्हॅल्यू काढली असेल तर ती आपल्याला सेकंड इक्वेशन मध्ये पुट करावी लागते. तर मग मी आता हीच व्हॅल्यू पुट करणार, पुट x is equal to 3 plus y, x is equal to 3 plus y in equation 2. आणि इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यानंतर मला रिक्वायर्ड व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. कशा पद्धतीने आपण चला डिस्कस करूया. पहा दुसरं इक्वेशन काय, तर मग इक्वेशन 2 एम्प्लाइज कशा पद्धतीने होईल, तर इक्वेशन 2 आहे 3x plus 2y is equal to 19. तर 3 ॲज इट इज राहील, x च्या जागी आपण काढलेली x ची व्हॅल्यू काय काढली आहे 3 plus y, तर ती x च्या जागी पुट करूया 3 plus y plus 2y is equal to 19. चला आता 3 नी ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा, तर 3 3 जार होईल 9 प्लस 3 into y 3y प्लस 2y is equal to 19. आता आपण याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला माहिती आहे लाईक टर्मचे ऍडिशन होतील, म्हणजे 3y प्लस 2y होईल 5y. मग इथे आपल्याला मिळेल 5y is equal to 19. आणि हा प्लस 9 तिकडे गेला होईल बाळांनो मायनस 9. तर 5y is equal to मिळेल आपल्याला 10. तर y is equal to मिळेल 10 divided by 5 that is 2. तर y ची जी व्हॅल्यू मिळाली ती किती मिळाली बाळांनो आपल्याला 2. आणि आता ही y ची व्हॅल्यू 2 मिळालेली आपल्याला कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करावं लागेल जेणेकरून आपल्याला x मिळेल. तर कुठे पुट करायचे आपल्याला माहिती आहे, सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण जे a इक्वेशन बनवून ठेवत असतो त्या a इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करावी लागते. तर चला करा मग पुट 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 y is equal to 2 in equation a. मग काय मिळेल x is equal to 3 plus y that is 3 plus 2. आणि 3 plus 2 म्हणजे किती होणार बाळांनो 5. 3 plus 2 म्हणजे किती होणार 5. तर मग x ची व्हॅल्यू मिळाली 5, y ची व्हॅल्यू मिळाली 2. तर दिस वॉज अवर व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल, ज्यामध्ये आपला x म्हणजे कोण होता, तर तुम्हाला आता फायनल स्टेटमेंटच्या स्वरूपात आन्सर मेन्शन करावं लागेल आणि ते असणार आहे देअरफॉर लिहू शकतो आपण लार्जर नंबर b x is equal to 5 and smaller number and काय बोला smaller number b y is equal to 2. तर दिस विल बी युअर फायनल आन्सर. अशा सिंपल पद्धतीने तुम्ही बाळांनो कोणतंही वर्ड प्रॉब्लेमला डील करू शकता. आता आपण ज्या आपल्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्याला थोडं एक वेळा क्रॉस व्हेरीफाय करूया की ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यूज आलेल्या बरोबर आहेत का. आपल्याला काय सांगितलं होतं पहिल्या कंडिशन मध्ये 2 नंबरचा डिफरन्स 3 आहे. चला 5 - 2 केलं तर आन्सर किती येतं 3, म्हणजे पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय होती. त्यानंतर सांगितलं होतं की ट्वाइस ऑफ द स्मॉलर नंबर, म्हणजे छोट्या नंबरचा डबल करा. छोट्या नंबर कोणता आहे आपला 2, तर चला त्याचा डबल करा. छोट्या नंबरचा डबल केला तर 2 × 2 म्हणजे किती होणार आहे 4. सिमिलर पद्धतीने ग्रेटर नंबरचा 3 टाइम्स करा, तर ग्रेटर नंबर आहे आपला 5, तर त्याचा 3 टाइम्स करा तर किती होणार आहे 15. आणि या दोघांची ऍडिशन केली तर 19 येते. तीच इथे कंडिशन दिली आहे, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. आणि त्याच पद्धतीने आपल्या ज्या व्हॅल्यूज आल्या त्यावरनं आपल्याला दुसरी पण कंडिशन व्हेरीफाय होताना दिसते. म्हणजे जे मी तुम्हाला लेक्चर नंबर 12 मध्ये सांगितलं होतं की कोणतंही वर्ड प्रॉब्लेमला डील करत असताना जनरली जे पहिलं स्टेटमेंट आपण बघतो त्यामध्ये पहिले इक्वेशन बनवण्याची कंडिशन दिलेली असते आणि दुसरं स्टेटमेंट जे आपण बघतो त्यामध्ये दुसरं इक्वेशन बनवण्याची कंडिशन दिलेली असते. तर ते तुम्हाला इथे लक्षात येत आहे. त्यानंतर ज्या क्वांटिटीज आपल्याला फाइंड आउट करायचं, जसं या क्वेश्चनला रीड आउट केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपल्याला 2 नंबर्स काढायचे होते. तर मग मी तुम्हाला शिकवलंय 2 नंबर्स काढायचे असतील तर आपल्याला 2 व्हेरिएबल्स कन्सिडर करावे लागतील. तर आपण सर्वात पहिले ग्रेटर नंबरला x कन्सिडर केलं, स्मॉलर नंबरला y कन्सिडर केलं. अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन्स आपण इक्वेशन्स फॉर्म्युलेट केले आणि एक वेळा इक्वेशन्स बनले की त्याला तुम्ही एलिमिनेशन
सॉल्व करा, सबस्टिट्यूशननी सॉल्व करा की क्रॅमर्स रूलनी सॉल्व करा टू गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ द रिक्वायर्ड व्हेरिएबल. तर अशा पद्धतीने बाळांनो या न्यूमरिकलला आपण डील करू शकतो. सेम त्याच पद्धतीने दुसरं एक न्यूमरिकल, हे न्यूमरिकल फार इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये तर बाळांनो त्याला तुम्हाला 4 मार्काला विचारण्याची पॉसिबिलिटी फार बनते. तर या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय पहा, या क्वेश्चन मध्ये म्हटलंय की एक बोट आहे जी ट्रॅव्हल करते. अ बोट ट्रॅव्हल्स, पहा किती, अ बोट ट्रॅव्हल्स किती किलोमीटर, 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. आणि असं करण्यासाठी त्या बोटला किती वेळ लागतोय, तर 6 आवर्स लागतात. किती आवर्स लागतात, 6 आवर्स. तर ही जी पहिली कंडिशन आहे, या पहिल्या कंडिशन वरनं आपल्याला बाळांनो पहिलं इक्वेशन मिळणार आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या कंडिशनसाठी, दुसऱ्या इक्वेशनसाठी दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय कंडिशन दिली आहे, तीच बोट आता 36 किलोमीटर अपस्ट्रीम जातीये आणि 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जातीये. आणि असं करण्यासाठी त्या बोटला किती वेळ लागतोय बाळांनो, तर 13 आवर्स लागताय. तर आपल्याला विचारलंय फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर. म्हणजे पाण्याची स्पीड आणि बोटची स्पीड दोन्ही तुम्हाला काढून दाखवायची आहे. तर आता ही अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमची ऍक्च्युअल मध्ये कन्सेप्ट काय असते याला क्लिअर करण्यासाठी प्लीज बाळांनो तुम्ही लेक्चर नंबर 12 पहा. त्यामध्ये तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमच्या. आय होप की तुम्ही ते लेक्चर बघितलं असेल आणि ते लेक्चर बघितलं आहे असंच कन्सिडर करून या न्यूमरिकलला मी आता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. पहा, हे न्यूमरिकल सॉल्व्ह करण्यासाठी बाळांनो आपल्याला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम जाण्यासाठीचा टोटल टाइम दिलाय. काय दिलाय बोला, टोटल टाइम दिलाय. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करताना आपल्याला एक फिजिक्स मधला फॉर्म्युला वापरावा लागेल. तो फॉर्म्युला काय मी तो सर्वात पहिले तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर बाळांनो आपण फिजिक्स मध्ये एक फॉर्म्युला लक्षात घेतलाय, तो असतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. काय बोला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग याच्यावरनं जर मला टाइम काढायचा असेल तर स्पीडच्या जागी टाइम जाईल आणि टाइमच्या जागी स्पीड येईल. तर टाइम विल बी इक्वल टू असणार आहे बाळांनो डिस्टन्स अपॉन स्पीड. काय असणार बोला, डिस्टन्स अपॉन स्पीड. काय असणार बोला, डिस्टन्स अपॉन स्पीड. इट इज ओके, 100% क्लिअर आहे. या फॉर्म्युल्यावरनं तुम्ही 3 वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्युले बनवू शकता. सर्वात पहिला टाइमचा फॉर्म्युला बनतो, मग नंतर स्पीडचा फॉर्म्युला बनतो, नंतर डिस्टन्सचा फॉर्म्युला बनतो. स्पीडचा तो ऑलरेडी लिहिलेला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आणि डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. जे तुम्हाला दिलंय त्या पद्धतीने तुम्ही व्हॅल्यूज वापरू शकतात. हा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा बाळांनो. चला आता आपल्याला काय सांगितलं, पहिल्या कंडिशन मध्ये एक बोट अपस्ट्रीम किती जातीये हो, अपस्ट्रीम म्हणजे काय, अपस्ट्रीम म्हणजे पाण्याच्या अपोजिट. पाण्याच्या अपोजिट, पाणी ज्या डिरेक्शन मध्ये जाते त्याच्या डिरेक्शन मध्ये जर बोट जात असेल तर त्याला बोलतो बाळांनो आपण अपस्ट्रीम. आणि पाणी ज्या डिरेक्शन मध्ये जात असेल आणि त्याच डिरेक्शन मध्ये जर बोट जात असेल तर त्याला बोलतो बाळांनो आपण डाऊनस्ट्रीम. त्याला काय बोलतो, डाऊनस्ट्रीम. तर पहिल्या कंडिशन मध्ये अपस्ट्रीम जातीये म्हणजे पाण्याच्या अपोजिट जातीये ती 16 किलोमीटर आणि पाण्याच्या सोबत जातीये ती 24 किलोमीटर. आणि असं पूर्ण 16 किलोमीटर अपस्ट्रीम जाणे पाण्याच्या अपोजिट आणि 24 किलोमीटर पाण्यासोबत येणे, याच्यासाठी त्या बोटला टोटल टाइम लागतोय बाळांनो 6 आवर्स. ही झाली पहिली कंडिशन. मग ही कंडिशन वरनं इक्वेशन बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले 2 महत्त्वाच्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील. एक म्हणजे काय, तर एक म्हणजे आपल्याला कन्सिडर करावं लागेल स्पीड ऑफ वॉटर आणि दुसरं कन्सिडर करावं लागेल स्पीड ऑफ बोट. स्पीड ऑफ बोट. तर आपण एक कन्सिडर करूया एक्स, एक कन्सिडर करूया वाय. चला मग सर्वात पहिलं स्टेटमेंट काय बाळांनो तुमचं, तर सर्वात पहिलं स्टेटमेंट येणार आहे बाळांनो, इकडे लिहितो मी, लेट द स्पीड of boat in still water be x किलोमीटर पर आवर. आपण असं कन्सिडर करूया की आपली जी बोट आहे त्या बोटची जी स्पीड आहे ती आहे x किलोमीटर पर आवर. सिमिलर पद्धतीने स्पीड ऑफ वॉटर करंट ला दुसऱ्या भाषेमध्ये स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर ही कन्सिडर करू शकता किंवा स्पीड ऑफ सिंपल वॉटर म्हणू शकता तुम्ही. तर तो किती आहे, स्पीड ऑफ वॉटर करंट बी y किलोमीटर पर आवर. किती बोला, y किलोमीटर पर आवर. आणि मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हे क्वेश्चन्स बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची कंडिशन काय असते, तर आपली जी बोटची स्पीड असते ती ऑब्वियस कधीही कशी असली पाहिजे, ग्रेटर असली पाहिजे. कोणाच्या स्पीड पेक्षा, तर पाण्याच्या स्पीड पेक्षा. कोणाच्या स्पीड पेक्षा, पाण्याच्या स्पीड म्हणजेच x शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन y. जी x आपण घेतली आहे बोटची स्पीड
ती जास्त असली पाहिजे कोणाच्या स्पीडपेक्षा, तर वॉटरच्या स्पीडपेक्षा, तर आणि तरच हे न्यूमरिकल बनतात, अदरवाईज हे न्यूमरिकल बनू शकत नाही. तुम्ही जर इथे केअरफुली बघितलं तर पाण्याची डिरेक्शन अशा पद्धतीने दिली आहे, अशा पद्धतीने फ्लो होतोय पाणी. जर या डिरेक्शन मध्ये मी जातोय तर पाण्याच्या सोबत जातोय, याला मी बोलणार डाऊनस्ट्रीम. आणि या डिरेक्शन मध्ये जर बोट येत असेल तर याला बोलणार मी अपस्ट्रीम. म्हणजे पाणी इकडे जातंय, आपण इकडे येतोय, म्हणजे हे काय झालं, अपस्ट्रीम झालं. चला पाहूया. सर्वात पहिले या स्पीडवरनं मग मी दुसरे दोन स्टेटमेंट लिहिणार. सर्वात पहिलं स्टेटमेंट लिहिणार रिझल्टंट स्पीड ऑफ बोट, रिझल्टंट स्पीड ऑफ बोट फॉर डाऊनस्ट्रीम, फॉर डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीमच्या वेळेला त्या बोटची रिझल्टंट स्पीड काय असेल तर आपण शिकलोय डाऊनस्ट्रीमच्या वेळेला दोन्ही स्पीडची काय होत असते, सिंपल ऍडिशन. तर चला करा. मग इथे काय होईल, x + y किलोमीटर पर आवर. काय होईल बोला, x + y किलोमीटर पर आवर. सेम त्याच पद्धतीने रिझल्टंट स्पीड ऑफ बोट फॉर अपस्ट्रीम, फॉर अपस्ट्रीम. आणि अपस्ट्रीमच्या वेळेला किती होईल बाळांनो, तर ती होणार आहे x - y किलोमीटर पर आवर. आता ही x + y किलोमीटर पर आवर का आली, हे x - y किलोमीटर पर आवरच का आली, तर याच्यासाठी तुम्ही लास्ट लेक्चर पहा, त्यामध्ये तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. तरीही मी शॉर्ट मध्ये सांगतो, आपल्याला डाऊनस्ट्रीमच्या वेळेला दोघांची ऍडिशन करायची, अपस्ट्रीमच्या वेळेला दोघांची सबट्रॅक्शन करायची. एवढं लक्षात ठेवा. काय करायचं बोला, डाऊनस्ट्रीमच्या वेळेला दोन्ही स्पीडची ऍडिशन करायची आणि अपस्ट्रीमच्या वेळेला दोन्ही स्पीडची सबट्रॅक्शन करायची. ज्यामध्ये ज्याची स्पीड जास्त त्यामधनं ज्याची स्पीड कमी ती मायनस करायची. जास्त कोणाची, बोटची, कमी कोणाची, पाण्याची. म्हणून काय घेतलं आपण, x - y किलोमीटर पर आवर. तर चला पटकन हे 4 स्टेटमेंट लिहिल्यानंतर बघ आता तुम्हाला वाचायचं आहे पहिलं स्टेटमेंट. काय वाचायचं बोला, पहिलं स्टेटमेंट. तर पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय, बोट ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 6 आवर्स. म्हणजे त्या बोटला 16 किलोमीटर अपस्ट्रीम जाणे म्हणजे पाण्याच्या अपोजिट जाणे आणि 24 किलोमीटर पाण्याच्या सोबत जाणे, या दोघांसाठी कंबाईन किती वेळ लागतोय, तर 6 आवर्स लागतात. मग मी आता काय करू शकतो, मी सर्वात पहिले 16 किलोमीटर अपस्ट्रीम जाण्यासाठी जो काही टाइम लागेल तो टाइम कॅल्क्युलेट करू शकतो. सिमिलर पद्धतीने 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी जो काही टाइम लागेल तो कॅल्क्युलेट करू शकतो. आणि त्या दोन टाइमची ऍडिशन म्हणजेच माझा टोटल टाइम. आणि टोटल टाइम बाळांनो किती दिलाय, 6 आवर्स. किती दिलाय, 6 आवर्स. तर माझे मग नंतरचे दोन स्टेटमेंट काय येईल, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन टाइम टेकन बाय बोट. इथे लिहू शकतो मी, टाइम टेकन बाय बोट फॉर किती किलोमीटर, 16 किलोमीटर अपस्ट्रीम, 16 किलोमीटर अपस्ट्रीम विथ अ स्पीड ऑफ अपस्ट्रीमच्या वेळेला स्पीड किती आहे, अपस्ट्रीमच्या वेळेला स्पीड आहे x - y किलोमीटर. किती आहे बोला, x - y किलोमीटर पर आवर. तर आपण काय बोललोय, टाइम टेकन बाय बोट फॉर 16 किलोमीटर अपस्ट्रीम विथ स्पीड ऑफ x - y किलोमीटर. तर टाइम किती लागेल, तर आपल्याला माहिती आहे टाइम कसा काढायचा, तर टाइम इज इक्वल टू असणार आहे डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू काय असणार आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स जातोय आपण 16 किलोमीटर, तर जातोय 16 डिवायडेड बाय स्पीड किती आहे, तर डाऊनस्ट्रीमच्या वेळेला स्पीड किती आहे, तर अपस्ट्रीमच्या वेळेला स्पीड किती आहे, तर अपस्ट्रीमच्या वेळेला स्पीड आहे बाळांनो x - y. किती आहे बोला, x - y. म्हणजे 16 किलोमीटर अपस्ट्रीम जाण्यासाठी बाळांनो आपल्याला एवढा वेळ लागला. सिमिलर पद्धतीने त्याच कंडिशन मध्ये आता टाइम टेकन बाय बोट लिहू शकतो आपण, टाइम टेकन बाय बोट फॉर किती किलोमीटर हो, किती किलोमीटर हो, तर इथे दिसतंय आपल्याला डाऊनस्ट्रीम किती जाते ती 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. टाइम टेकन बाय बोट फॉर 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम at a speed of किती बोला, x + y किलोमीटर पर आवर, x + y किलोमीटर पर आवर. तो टाइम कसा काढायचा, टाइम इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स किती आहे आपलं, तर डिस्टन्स आहे बाळांनो 24 डिवायडेड बाय स्पीड आहे आपली x + y डिवायडेड बाय स्पीड आहे आपली x + y किलोमीटर पर आवर. तर 16 अपॉन x - y हा झाला आपला अपस्ट्रीम साठी लागणारा टाइम आणि 24 अपॉन x + y हा लागला आपला 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम साठी लागणारा टाइम. आणि असं ह्या दोन्ही टाइमची ऍडिशन म्हणजेच आपला टोटल टाइम, आणि टोटल टाइम किती दिलाय 6. मग आता लिहू शकतो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. मग काय लिहू शकतो, इथे लिहितो मी अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन म्हणजेच 16 किलोमीटर अपस्ट्रीम जाण्यासाठी लागणारा टाइम
24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी लागणारा टाइम आणि या दोघांची ऍडिशन म्हणजेच आपला होणार आहे बांधव टोटल टाइम. तर पहिलं इक्वेशन काय बनेल, तर पहिलं इक्वेशन बनतं आपलं 16/x-y प्लस 24/x+y इज इक्वल टू 6 आणि याला देणार मी बांधव इक्वेशन नंबर 1. याला देणार बांधव मी इक्वेशन नंबर 1. तर हे इक्वेशन नंबर 1 कशा पद्धतीने आपण फॉर्म्युलेट केलं, तर त्याच्यासाठी ज्या कंडिशन्स दिल्या होत्या त्या कंडिशन्सला आपण यूज करून अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालेला आहे. सेम त्याच पद्धतीने आता इक्वेशन नंबर 2 रीड करा आणि इक्वेशन 2 वरनं सेम त्याच पद्धतीने पहिले अपस्ट्रीम जाण्यासाठी लागणारा टाइम, डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी लागणारा टाइम काढा. त्या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल टाइम तो किती दिलेला आहे त्याला आपण एक वेळा चेक करूया. चला पहा सेकंड कंडिशन मध्ये किती किलोमीटर अपस्ट्रीम जातोय बरं आपण. सेकंड कंडिशन मध्ये बांधलो आपण 36 किलोमीटर अपस्ट्रीम जातोय आणि 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जातोय आणि असं दोघांसाठी टोटल टाइम आपल्याला दिलाय 13 आवर्स. तर चला काढा मग. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन टाइम टेकन बाय बोट टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम. बोला टाइम टेकन बाय बोट टू ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम. मग सेकंड कंडिशन मध्ये 36 आणि 48. 36 किलोमीटर कोणता आहे आपला अपस्ट्रीम, 36 किलोमीटर कोणता आहे आपला अपस्ट्रीम. चला बोला देअरफॉर आता इथे लिहिणार मी पुन्हा टाइम टेकन बाय बोट. काय बोला टाइम टेकन बाय बोट, टाइम टेकन बाय बोट फॉर किती किलोमीटर आहे, किती किलोमीटर आहे, किती किलोमीटर आहे. चला 36 किलोमीटर अपस्ट्रीम, 36 किलोमीटर अपस्ट्रीम, 36 किलोमीटर अपस्ट्रीम. किती स्पीडने पण, किती स्पीडने पण ॲट अ स्पीड ऑफ अपस्ट्रीमच्या वेळेला काय असते, ॲट अ स्पीड ऑफ अपस्ट्रीमच्या वेळेला काय असतो दोघांचा डिफरन्स किलोमीटर पर आवर. तर चला हा टाइम किती लागेल, तर जायचं आहे 36 किलोमीटर, डिस्टन्स आहे 36 किलोमीटर, स्पीड आहे x-y किलोमीटर पर आवर. ते झालं पहिलं स्टेटमेंट. सिमिलर पद्धतीने टाइम टेकन बाय बोट. चला बोला काय होईल टाइम टेकन बाय बोट, टाइम टेकन बाय बोट फॉर आता डाऊनस्ट्रीम किती जातोय दुसऱ्या कंडिशन मध्ये, तर दुसऱ्या कंडिशन मध्ये डाऊनस्ट्रीम जातोय बाळांनो आपण 48 किलोमीटर फॉर 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम, 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम ॲट अ स्पीड ऑफ किती स्पीड आहे आपली, ॲट अ स्पीड ऑफ x+y किलोमीटर पर आवर, ॲट अ स्पीड ऑफ x+y किलोमीटर पर आवर. तर दुसऱ्या कंडिशन मध्ये डाऊनस्ट्रीम जातो आपण 48 किलोमीटर, काय स्पीडने जातोय तर x+y किलोमीटर स्पीडने जातोय. तर यावेळेला याच्यासाठी लागणारा टाइम कसा निघेल, तर तो टाइम निघेल डिस्टन्स अपॉन स्पीड. तर डिस्टन्स आहे आपला x 48 आणि स्पीड आहे आपली x+y किलोमीटर पर आवर. तर 48 अपॉन x+y दिस विल बी अवर टाइम फॉर 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन सेकंड कंडिशन. मग आता हा लागला आपल्याला अपस्ट्रीम साठी टाइम, हा लागला आपल्याला डाऊनस्ट्रीम साठी टाइम. या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल टाइम आणि टोटल टाइम दिला आपल्याला 13 आवर्स. किती दिलेला आहे 13 आवर्स. देअरफॉर अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. चला बोला मग अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. कोणती कंडिशन बोला सेकंड कंडिशन. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. चला बोला किती होतं, पहिला टाइम किती लागला हो, तो लागला 36/x-y. किती लागला बोला 36/x-y प्लस दुसरा टाइम किती लागला 48/x+y. या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल टाइम आणि टोटल टाइम मला असं वाटतंय आपल्याला दिलाय 13 आवर्स. किती आवर्स दिलाय 13 आवर्स. वी विल क्रॉस व्हेरीफाय की आपण बरोबर लिहिलंय का. तर यस 13 आवर्स. पहिल्या वेळेला 6 आवर्स लागले होते, दुसऱ्या वेळेला 13 आवर्स लागले. चला तर मग आपले जे दोन इक्वेशन्स बनले आहेत ते दोन इक्वेशन्स कशा पद्धतीने बनले तर याला आपण एक नाव देऊन द्या इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ला बाळांनो आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि सॉल्व्ह करून x आणि y च्या व्हॅल्यूज काढायच्या. पण आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येतंय की हे दोन्हीही लिनियर इक्वेशन्स नाही आहेत, कारण की जेही व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये पाहायला मिळतात. मग ज्या वेळेला व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर आहे म्हणजे एक्सरसाइज आली 1.4 आणि 1.4 मध्ये आपण शिकलोय ज्याही वेळेला व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये असतात तर त्या इक्वेशनला आपण असे इक्वेशन्स म्हणतो की ज्या इक्वेशन्सला आपण लिनियर इक्वेशन्स मध्ये कन्व्हर्ट करू शकतो आणि त्या लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावे लागत असते प्रॉपर रिप्लेसमेंट. काय करावे लागत असते प्रॉपर रिप्लेसमेंट. तर ते कशा पद्धतीने सॉल्व्ह होतील त्याला आपण पाहूया. पण त्या अगोदर याच इक्वेशनच्या बाजूला मी सेकंड इक्वेशन लिहितो म्हणजे आपल्याला पुन्हा वरखाली बोर्ड करायची गरज पडणार नाही. तर चला मी इक्वेशन 1 ला इथून एक वेळा थोडं कॉपी करतो आणि याला मी इथे खाली घेऊन येतो. याला मी इथे कुठे घेऊन येतो खाली घेऊन येतो. काय इक्वेशन आहे आपलं 16/x-y. किती आहे इक्वेशन बोला 16/. चला इक्वेशन आहे आपलं चला इथे लिहूया. हे
पण त्याच्यासोबत कॉपी झालं, याला इरेज करून टाका. आता या दोन इक्वेशनला वाहून आपल्याला केअरफुली सॉल्व्ह करायचं आहे. या दोन्ही इक्वेशनला जर मी केअरफुली ऑब्झर्व केलं तर मला असं लक्षात येतं की जेही व्हेरिएबल्स आहेत ते आपले कुठे आहेत, डिनॉमिनेटरमध्ये. मग ज्यावेळेला व्हेरिएबल्स डिनॉमिनेटरमध्ये आहेत आपल्याला करावी लागेल रिप्लेसमेंट. आणि रिप्लेसमेंट कशी करतो, दोन्ही इक्वेशनमध्ये सारख्या क्वांटिटीज जर आयडेंटिफाय केल्या आपण तर इथे आपल्याला लक्षात येतं आहे की इथे 1/x - y, इथे पण 1/x - y, सिमिलर पद्धतीने इथे 1/x + y आणि इथे पण आहे 1/x + y. तर आता आपली रिप्लेसमेंट जी होईल ते रिप्लेसमेंट कशा पद्धतीची होईल तर त्याला मी थोडं एक वेळा नोट डाऊन करतो. पहा आपण करूया रिप्लेस 1/x - y, रिप्लेस 1/x - y बाय एक नवीन व्हेरिएबल घेऊया ज्याला नाव देऊया आपण p अँड 1/x + y बाय q इन बोथ द इक्वेशन्स. म्हणजेच आपण असं लिहितो इथे की 1/x - y जिथे जिथे असेल त्याच्या जागी p ठेवा आणि 1/x + y जिथे जिथे असेल त्याच्या जागी q ठेवा. कुठे तर दोन्ही इक्वेशनमध्ये. चला आपण मग ह्या रिप्लेसमेंट्स करूया. रिप्लेसमेंट केल्यानंतर आपलं पहिले इक्वेशन काय बनेल तर इथे हा जो 1/x - y आहे 1/x - y आहे त्याच्या जागी किती होईल, त्याच्या जागी होईल p. म्हणजेच इथे होईल 16 आणि हे सर्वच्या सर्व गेलं तर त्याच्या जागी येईल p. म्हणजेच इक्वेशन 1 आपलं येईल 92. तर इक्वेशन 1 एम्प्लाइज करू शकतो आपण, इक्वेशन 1 एम्प्लाइज करू शकतो 16p प्लस सिमिलर पद्धतीने 24 आणि 1 + 24 इंटू 1/x + y जो आहे तो 1/x + y च्या जागी येईल q. तर इथे होईल 92 24q इज इक्वल टू 6. याला बोलणार मी आता इक्वेशन नंबर ए. सिमिलर पद्धतीने आता दुसरे जे इक्वेशन आहे तिथे पण पहा, हा जो 1/x - y याच्या जागी येईल p. तर इथे होईल 36p. तर इथे लिहू शकतो आपण इक्वेशन 2 एम्प्लाइज कशा पद्धतीने चेंज होईल तर इथे होईल 36p प्लस 48q इज इक्वल टू किती होणार तर इज इक्वल टू होणार 30. याला बोलणार बाळांनो मी इक्वेशन नंबर बी. म्हणजे हा जो आहे हा याच्या जागी आला q, याच्या जागी आला p, पुन्हा याच्या जागी आला p, याच्या जागी आला q. तर आपलं इक्वेशन मधलं 36p प्लस 48q हे दुसरं इक्वेशन आणि 16p प्लस 24q इज इक्वल टू 6 हे पहिले इक्वेशन. तर आता या दोन्ही इक्वेशन आपण सॉल्व्ह करायचं आहे. तर कोणी सॉल्व्ह करतात तर आपण बाळांनो आपल्याला क्वेश्चनला जर आपण इक्वेशन्सला ए आणि बी ला केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला लक्षात येतं आहे इथे 48q आहे, इथे 24q आहे. तर पहिल्या इक्वेशन म्हणजेच ए इक्वेशनला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर कोएफिशियंट सारखे होतात. म्हणजे आपण एलिमिनेशन मेथड यूज करू शकतो. तर चला करा मग मल्टिप्लाय इक्वेशन ए. मग इथे लिहूया आपण मल्टिप्लाय इक्वेशन ए बाय 2. चला ए ला 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजेच इक्वेशन ए एम्प्लाइज इक्वेशन ए कशा पद्धतीने बदलेल तर 2 × 16p प्लस 24q इज इक्वल टू 6 आहे. चला मल्टिप्लाय करा तर कसं मल्टिप्लिकेशन होईल 2 × 16 तर ते होईल 32p प्लस 2 × 24 तर ते होईल 48q आणि 6 2 जार 12 तर हे होईल बाळांनो आपलं सी इक्वेशन. मग आता ज्यावेळेला तुम्ही ए इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर ए इक्वेशनचा रूल संपलेला आहे. एच्या जागी आता आला आपलं सी. आणि आता मग मी इक्वेशन्स ऑब्झर्व करणार बी आणि सी. बी आणि सी मध्ये जर मी क्यू जर व्हेरिएबल बघितला तर त्याचे कोएफिशियंट सारखे झालेले दिसत आहेत आपल्याला. कोएफिशियंट सारखे झाले दिसत आहे. इथे पण 48 इथे पण 48 आणि त्यांचे जर आपण साइन्स बघितले तर इथे पण प्लस साइन आहे इथे पण प्लस साइन आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे एलिमिनेशन मेथडमध्ये ज्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपण सारखे करतो त्यांचे जर साइन सेम असतील तर आपल्याला दोन्ही इक्वेशनची काय करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. तर चला मग आता फायनली तुमचं इक्वेशन बी आणि इक्वेशन सी ची होणार सबस्ट्रॅक्शन. तर मी इथे लिहिणार मग आता इक्वेशन बी मायनस इक्वेशन सी किंवा इक्वेशन सी मायनस इक्वेशन बी. एलिमिनेशन मेथडमध्ये प्रॉपर पद्धतीने मी शिकवलंय. दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करत असताना एक तर पहिल्यामधनं दुसरा सबस्ट्रॅक्ट करा किंवा दुसऱ्यामधनं पहिलं सबस्ट्रॅक्ट करा. इट विल मेक नो डिफरन्स. तर चला मग आपण या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करूया. तर मी इथे लिहितोय इक्वेशन बी मायनस इक्वेशन सी. चला करा बी मधनं सी मायनस करायचं तर बी पहिले लिहावं लागेल. तर ते आहे 36p प्लस 48q इज इक्वल टू आहे आपल्याकडे 13. हे आपलं बी इक्वेशन. ह्याच्यामधनं मायनस करायचं सी इक्वेशन तर ते आहे 32p प्लस 48q इज इक्वल टू 12. हे आहे आपलं सी इक्वेशन. चला करा दोघांची सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे मायनस ह्या बिलो इक्वेशनचे सर्व साइन काय करेल चेंज. जिथे प्लस असेल तिथे मायनस होईल, जिथे मायनस असेल तिथे प्लस होईल. तर इथे 32pचं जे साइन प्लस आहे ते होईल मायनस, या प्लसचं होईल मायनस, या प्लसचं पण काय होईल मायनस. तर चला आता साइन्स चेंज झालेत तुमचे. साइन्स चेंज झाल्यानंतर आता काय होईल तर हा प्लस 48q मायनस 48q एकमेकांना काय करेल कॅन्सल आणि इथे 36p मायनस 32p तर या दोघांचा डिफरन्स येतो
4p इज इक्वल टू 13 मायनस 12, तर हिअर इट विल बी 1. मग याच्यावरून बाळांनो आपल्याला p ची व्हॅल्यू मिळते आणि ती p ची व्हॅल्यू किती मिळते, तर p इज इक्वल टू मिळत आहे 1/4. तर आपल्याला p मिळाला, तो किती मिळाला 1/4. आता ही p ची व्हॅल्यू एक तर a मध्ये पुट करा, b मध्ये पुट करा, c मध्ये पुट करा, जेणेकरून तुम्हाला कोण मिळेल q. आणि चला पुट करून आता आपण q ची व्हॅल्यू काढूया. चला पुट करा, पुट p इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन a. इन इक्वेशन ए. चला इक्वेशन ए मध्ये पुट केलं तर इक्वेशन ए काय आहे आपलं, तर इक्वेशन ए काय आहे, चला इथे लिहूया आपण इक्वेशन ए. इक्वेशन ए आहे आपलं 16, लिहितोय मी इथे पहा, 16p प्लस 24q इज इक्वल टू 6. चला व्हॅल्यू पुटअप करा, सॉल्व करा आणि q ची व्हॅल्यू मिळवा. चला मग p च्या जागी मी p ची व्हॅल्यू पुट करणार, तर 16 इन ब्रॅकेट 1/4 प्लस 24q इज इक्वल टू आहे 6. तर हा याला कट करतो 4 नी, 4 इंटू 1 4 होणार आहे, प्लस 24q इज इक्वल टू 92 होईल 6. इज इक्वल टू 92 किती होईल 6. आणि हा प्लस 4 तर तिकडे गेला तर दॅट विल गेट मायनस. मग आपल्याला मिळेल 24q इज इक्वल टू 6 मायनस 4. तर 24q इज इक्वल टू होईल 2. तर याच्यावरनं q इज इक्वल टू मिळेल 2/24. किती मिळेल बोला, 2/24. आणि 2/24 जर याला कट केलं तर इथे आता 12, म्हणजे q ची व्हॅल्यू किती मिळाली बाळांनो आपल्याला, तर ती मिळाली 1/12. तर q ची व्हॅल्यू मिळाली 1/12. तर p ची व्हॅल्यू मिळाली 1/4 आणि q ची जी व्हॅल्यू मिळाली ती मिळाली आपल्याला 1/12. आपण पुन्हा चेक करूया. आपण इक्वेशन ए मध्ये व्हॅल्यू पुट केली. इक्वेशन ए होतं आपलं 16p प्लस 24q इज इक्वल टू 6. इथे p ची व्हॅल्यू आपण 4 पुट केली 1/4, तर 4 नी 16 ला कट केलं 4 नी. त्यानंतर सॉल्व करून आपल्याला जी q ची व्हॅल्यू मिळाली ती फायनल q ची व्हॅल्यू मिळते 1/12. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला p आणि q च्या व्हॅल्यूज नव्हत्या काढायच्या, आपल्याला ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यूज काढायच्या होत्या x आणि y च्या. कोणाच्या व्हॅल्यूज काढायच्या बोला, x आणि y च्या. मग जे आपण p आणि q च्या व्हॅल्यूज काढायच्या त्याला आपल्याला काय करावं लागेल, रिप्लेस करावं लागेल. मग p आणि q कोणाच्या जागी आणलं होतं याला थोडं पहा. तर p हा कोणाच्या जागी आला होता, तर आपल्याला माहिती आहे p हा कोणाच्या जागी आला होता बाळांनो, तर इथे पहा चेकआउट करा. p हा कोणाच्या जागी आणला होता आपण, p हा आणला होता 1/x मायनस y च्या जागी. सिमिलर पद्धतीने q कोणाच्या जागी आणला होता, तर q आणला होता आपण 1/x प्लस y च्या जागी. तर रिप्लेस बॅक करा आणि चला लिहा मग p इज इक्वल टू, आपण याच्यानंतर लिहू शकतो, याच्यानंतर फायनली लिहू शकतो काय की 1/x मायनस y इज इक्वल टू होता आपलं q. तर 1/x मायनस y इज इक्वल टू p ची व्हॅल्यू, आणि p ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1/4. सिमिलर पद्धतीने 1/x प्लस y इज इक्वल टू होता आपलं q, म्हणजेच 1/x प्लस y इज इक्वल टू होईल बाळांनो 1/12. तर याच्यावरनं आता इथे जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर या क्रॉस मल्टिप्लिकेशन वरनं माझे दोन इक्वेशन मिळतात, x मायनस y इज इक्वल टू 4. याला मी एक नवीन इक्वेशनचं नाव देणार. आता मी याला इक्वेशनला नाव देणार इक्वेशन नंबर 3. सिमिलर पद्धतीने इथे जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू 1 इंटू 12 आणि x प्लस y इंटू 1, तर मला एक इक्वेशन पुन्हा मिळत आहे x प्लस y इज इक्वल टू 12, आणि याला देणार मी इक्वेशन नंबर 4. आणि मग आता फायनली मला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 यांची पुन्हा काय करावं लागेल बाळांनो, तर यांची पुन्हा ऍडिशन करावी लागेल. तर चला करा मग आता फायनल आन्सर मिळवण्यासाठी ऍडिंग इक्वेशन 3 and 4. चला करा 3 आणि 4 ची जर मी ऍडिशन केली तर 3 इक्वेशन आहे माझं x मायनस y इज इक्वल टू 4. याला बोलतो मी थर्ड इक्वेशन. याच्यामध्ये मला ऍड करायचं आहे x प्लस y इज इक्वल टू 12. हा झाला माझा फोर्थ इक्वेशन. चला करा दोघांची ऍडिशन केली तर x प्लस x किती होईल 2x. हा प्लस y मायनस y एकमेकांना काय करतील कॅन्सल, आणि इथे बाजूने या दोघांची ऍडिशन होईल तर 12 प्लस 4 इट विल गेट 16. मग आपल्याला काढायचा आहे x, तर हा जो 2 आहे तो फायनली डिव्हिजन मध्ये जाईल आणि 16/2 म्हणजेच होईल 8. तर आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळाली, तर x ची व्हॅल्यू मिळाली 8. आणि आता ही मिळालेली x ची व्हॅल्यू एक तर इक्वेशन 3 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन 4 मध्ये पुट करा टू गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यू ऑफ y. तर चला मी इथे लिहिणार मग आता पुट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन. चला बोला कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करता, थर्ड इक्वेशन मध्ये पुट करा. तर थर्ड इक्वेशन काय आपलं x मायनस y इज इक्वल टू 4. तर चला इथे काय होईल 8 मायनस y इज इक्वल टू 4. तर चला याच्यावरून आपल्याला y काढायचा आहे, तर या मायनस y ला मी तिकडे पाठवतो, तर तो 4 ला मी इकडे ट्रान्सफर करतो. तर हा 8 ऍज इट इज ठेवूया, आणि हा जो प्लस 4 होता याला इकडे ट्रान्सफर करूया, तो मायनस 4 होईल, आणि हा मायनस y तिकडे गेल्यानंतर तो काय होईल y. तर याच्यावरून आपल्याला y ची व्हॅल्यू मिळते 8 मायनस 4 दॅट इज 4. तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली 8 आणि y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4. तर आपला x कोण होता, तर x होता बाळांनो, आपण चेकआउट करूया. x होता, मला असं वाटतं आपला x म्हणजेच आपल्या बोटची स्पीड होती. कोणाची स्पीड होती बोला, बोटची स्पीड होती. इथे लिहिलं आपण द लेट द स्पीड ऑफ बोट इन स्टिल वॉटर बी x किलोमीटर पर आवर. आणि
वॉटर करंटची जी स्पीड होती ती y किलोमीटर पर आवर होती. तर लास्ट तुम्हाला स्टेटमेंट लिहावं लागेल. चला 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 स्टेटमेंट मध्ये आन्सर्स लिहून टाकूया, त्याशिवाय मार्क्स मिळणार नाहीत आपल्याला. तर चला फायनल स्टेटमेंट आपण लिहिणार आहे. देअरफॉर द स्पीड ऑफ बोट, काय लिहिणार बोला, द स्पीड ऑफ बोट इज x इज इक्वल टू 8 किलोमीटर पर आवर अँड the speed of water current is y is equal to 4 किलोमीटर पर आवर. ज्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल मध्ये जी मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली होती की हे क्वेश्चन्स फॉर्म्युलेट करताना आपली जी बोट आहे त्या बोटची स्पीड आपल्याला ऑलवेज कशी लागेल, ग्रेटर लागेल. तर ती दिसतेय ती आहे 8 किलोमीटर पर आवर. कोणापेक्षा जास्त लागतेय तर आपण शिकलोय की वॉटर करंट पेक्षा किंवा स्पीड ऑफ वॉटर पेक्षा ती कशी असली पाहिजे, जास्त. तर इथे लक्षात येत आहे ऑब्वियस 8 इज ग्रेटर दॅन 4. तर आपले आलेले आन्सर जे असतील ते 100% करेक्ट असतील. तर ही कन्सेप्ट बाळांनो तुम्हाला प्रॉपर पद्धतीने अंडरस्टँड होणं फार गरजेचं आहे. आणि हा जो न्यूमरिकल आला तर हा न्यूमरिकल तुम्हाला लक्षात ठेवायचा क्वेश्चन नंबर 4 मध्ये येईल. आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये माहिती आहे तुम्हाला हा क्वेश्चन किती मार्कांसाठी येऊ शकतो, तर हा क्वेश्चन तुम्हाला बाळांनो 4 मार्कांसाठी येऊ शकतो. तर कशा पद्धतीने याला डील करायचं, कशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं, त्याच्या प्रॉपर पद्धतीने पूर्णच्या पूर्ण स्टेप्स मी तुम्हाला 1 बाय 1 इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन अंडरस्टँड झाला असेल. त्या अगोदर जो आपण क्वेश्चन कव्हर केला तोही क्वेश्चन तुम्हाला कव्हर झाला असेल. यानंतर आणखीन 2 क्वेश्चन्स आपल्याला कव्हर करायचे, पण टाइम अभावी आपण त्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करूया. तर या 2 क्वेश्चन मध्ये तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी असेल तर प्लीज बाळांनो तुम्ही मला सांगा. नसेल तर वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच. किती